हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही येऊन पोहोचलो आहे राजगडच्या बेस विलेजला. तो की आहे पाली विलेज. बघू शकता मागे गाडी आम्ही लावली आहे आणि हा आहे माझ्या मागे राजगड. तो पूर्ण फॉगमध्ये असं लपला आहे आता तरी. फुल एक्सायटेड आहे आम्ही जायला. बघू आता, मजा तर येणार खूप. तर फायनली आता नाश्ता वगैरे करून आला आमचा आणि आता ट्रेकला सुरुवात केली आहे. खूप टाइमपास विमपास केला आता खूपच. 1 तास तरी आम्ही बसमध्ये बसलो नाश्ता करत आणि आलेला आहे पाऊस. जस्ट ट्रेक चालू केला आणि बघा लगेच पाऊस आलाय. कशी ओरडताय ते लोक. तुला पण घेऊ मित्रा ब्लॉग मध्ये. बघा रेनबो बघू शकता मित्रांनो. रेनबो रेनबो देख सकते हो. रेनबो गाइस. पॉझिटिव्ह वाईब भेटली आहे आता. आया ना गूगल पिक्सल आहे भाई. हा ट्रेकचा आमचा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथून पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. फॉग वीक पूर्ण किल्ल्याला कव्हर करून टाकलाय फॉगने. इथून बघू शकता हा स्टार्टिंग पॉईंट आहे किल्ल्याचा. आता सूचना पडाव. सूचना मित्रांनो, 1 सेकंड पॉज घ्या आणि तुम्ही लोक वाचा. आम्ही तर वाचले. चला आता पुढे. बोर्या. तब्बल 26 वर्षे स्वराज्याची राजधानी राहिलेला गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच आपला राजगड. राजगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्थायिक असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 4600 फूट अशी आहे. अशाच भव्य राजगडाची चढाई आम्ही करण्यास सुरुवात केली. थोडंसं चालून दम लागायला लागला आता. लालू को ही बुझा रहे पीठ का प्रॉब्लम है क्या रे? टेढ़ा भागते क्या? लोड लेके भैया कम ऑन यार. कम ऑन हो गया. लेग डे ॲट राजगड. राजगड हा किल्ला आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी असून छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातील तब्बल 25 ते 26 वर्ष या किल्ल्यावर घालवली. हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो. महाराणी सईबाई साहेबांचे निधन व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म देखील याच राजगडावर झाला. पाऊस पडतोय. बिलकुल गरम नव्हते पण थकायला बेकार होते. पण व्ह्यू बघा मित्रांनो. फॉग आहे पूर्ण. कामावरती बिचाराने सुट्टी घेऊन आला आज. मनावरती घेतलंय. फक्त व्ह्यू बघा गाईस. फक्त असं आम्हाला पूर्ण वरती पोचायचं एवढ्या वरती जायचंय. म्हणजे एक्साइटमेंट तर खूप आहे. हो, इथून तर जाऊ नाही शकत. हीच बाजू पकडायला लागेल आता. थांब भाई थांब. रस्ता बघा कसं सपाट आहे. जर पडला हा मित्रांनो डायरेक्ट दरीत. हाथ तो दिया तो जाता नीचे तो मेरे एका झटक्यात डायरेक्ट फोटो भिंतीवरती. सिटी मार रे मित्रा. चल बोलो पटपट. चल रे. किल्ल्यावर तर प्रिकॉशन घ्या प्रॉपरली. बघा कचरा कुंडी वगैरे दिलेत. कचरा ह्याच्यामध्येच टाका. आम्ही पण एकदम प्रॉपर प्रिकॉशन घेणार आहे की बिलकुल कचरा नाही टाकायचा. तर तशी काळजी पण घ्या तुम्ही पण.
आणि एन्जॉय करा नेचरला. प्रॉपर बघा डेन्स फॉरेस्ट, एकदम घना जंगल, खूप मजा येते. गेल्या वर्षी पण आम्ही गोरखगड केलेला, सेम कंडिशन, सेम एन्व्हायरमेंट. जरासा चालू पण आला बघा यांचा ड्रिंक्स ब्रेक चालू. चलो यार, 5 मिनिटापूर्वी तू इकडे होता. हा चला लवकर. खूप मजा येते गाईस, कसं एक्सप्लेन करू, एकदम घना जंगल आहे आणि ट्रेकिंग करायची मजाच वेगळी आहे. काय बोलता आशुतोष? आशुतोष मॅनेजरशी खोटं बोलून आलं ट्रेकिंगला. आता माझी आजी वारली आणि आलं. आता आम्ही जरा जातो आजीला भेटायला स्वर्गात. काकी बघा, कांबळे काकी बघा, आयुष एकदम सेफ आहे, आमच्या सोबत आहे आणि धावत चालल्यावरती. चालतं आम्ही चाललो, धावतोय काकी. तो बघा तो बघा तो बघा तो बघा, लपला डायरेक्ट जाऊन पुढे. आता बेकार घसरतात पाय मित्रांनो, बेकार म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल. पण व्ह्यू पण असा नेक्स्ट लेवलच आहे. त्या साईडला बघा आता ऊन पडलं, पण हा साईडला आमची ज्या किल्ल्याच्या साईडला तिकडे फुल पाऊस पडतोय. राजगड नामी काफी आहे दोस्तो. आता ऑलमोस्ट आम्ही बोललो, आता पायरी मार्गावरती पोहोचलोय. पोहोचलोय मग आता काय, पाली दरवाजा दिख रहा दरवाजा इधर. फूक मार ना, वहाँ हटेगा. फॉग बघा कसा पूर्ण किल्ल्याला घेरून ठेवला फॉगने. सांडेस ना सांडेस थोडंच खाली. रुकता का थोडं रुका, दुसरा वेळा नाही डायरेक्ट रुकी गया फिर. चले चवे स्टॅमिना ब्रो. अरे धुक्यामुळे किल्ला पडद्याआड लपून गेला होता, पण हिरवेगार डोंगर आणि पाऊस पाहून मनात राजगड पाहायची इच्छा अजूनही तशीच कायम होती. राजगड बघायला जेवढा सोपा तेवढा चढायला कठीण आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याची भौगोलिक ताकद ओळखून राजगडाला आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. तसेच राजगडावरून इतरही किल्ल्यांवर निगराणी ठेवण्यासाठी सोपे होत असे. राजगडाचे वैशिष्ट्य बघायला गेलो तर राजगडास 3 माच्या आहेत. एक पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा. या तिन्ही माचांच्या मधोमध बालेकिल्ला आजही इतिहासाचे संरक्षण करत उभा आहे. पायरी मार्गात आमचा जेवण संपलाय आणि आता आम्ही येऊन पोहोचलोय पाली दरवाजावरती. प्रॉपर ना आलो पाली दरवाजाची गर्दी बघा किती बाहेर. जय गणपती बाप्पा. ए भाई बाजू 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 बाजू. हाँ उन्हों रिवर डायरेक्ट खाई में. हवा बघा, आवाज पण पण असेल हवेचा खूप. हवेने काम की आई तिकडे चाललाय. अपना 2 स्टेप है अभी के टाइम पे. उनका एक स्टेप है, ऐसा उन्होंने चलते हैं. 4 बार बोला ना, हाँ ना, 2 स्टेप लग रहा है. देखना रुकना पड़ रहा, मतलब एक स्टेप लिया, इधर पहुंच लो, फिर बाद में जाओ. दुसरा पेट आहे, दुसरा या त्या टाइमच्या पायऱ्या आहेत, ह्या त्या टाइमच्या आहेत. आता रिसेंट तर नाहीत. स्ट्रक्चरवरून पण समजून येते, साईजवरून पण. हा जो रस्ता होता ना, एक नंबर होता. हा आता त्याच्यावरती कसं एकदम फॉग आलाय. मगाशी आम्ही आलो तेव्हा नव्हता फॉग, पण एक नंबर रस्ता आहे तो. रिस्की वाटला थोडासा, पण मस्त होता. आता आम्ही थोडा पाली दरवाजा, हा बघा इथे आला पाली दरवाजा. इथून आता गेलो की पाली दरवाजाला आता आम्ही पोहोचलोय काही. तर हे बघा, बघू शकता मित्रांनो, नॅचरल फ्रीज आपला किल्ल्यावरचा. एकदम थंड पाणी आहे, पिऊ पण शकतो डायरेक्ट आपण. प्युअर एकदम, विथ ॲडेड मिनरल्स फ्रॉम नेचर डायरेक्टली. गडावर पाण्याचे छोटे छोटे झरे पाहून मन प्रसन्न होत होतं आणि असेच छोटे छोटे झरे पाहत आम्ही येऊन पोचलो गडाच्या पाली दरवाजावर. पाली हे नाव कदाचित दरवाजास जवळच्याच मूळ गाव पाली यामुळे पडले असावे. पाली दरवाजा आज शांत व स्तब्ध होता, पण एकेकाळी स्वराज्याची मूळ हालचाल याच पाली दरवाजाने होत असत. आता आम्ही हा येऊन पोहोचलोय प्रॉपर पाली दरवाजावरती. म्हणजे मला वाटतं ऑलमोस्ट जरा 1-1.5 तासानंतर आलाय. जस्ट आम्ही इथून पाली दरवाजातून आतमध्ये आलोय. आणि हा बघा, हा इथे पॅसेज आहे इथे. म्हणजे हा पार्ट पुढे किल्ल्याकडे जातो. तर इथून आम्ही बाले किल्ल्यावरती जाणार आहे.
आणि बाकी काय अजून गोष्टी बघणार आहेत. पद्मावती तलाव, पद्मावती मंदिर वगैरे हे बघा, हे पॅचेस तुम्ही बघू शकता. त्याच्या पहिले पण जेव्हा मी किल्ल्यांवरती गेलो हे मी बघितलेत, डायरेक्ट खालपर्यंत दिसतं, म्हणजे इथून अटॅक करू पण शकतात डायरेक्ट. खाली जायचं पॅच दिसलाय खाली जाण्यासाठी. फोटोशूट चालू आहे मित्रांनो जरा इथे. हा बघा पाली दरवाजा इथून आम्ही आता फिरून हा साईडला आलोय. हा एंट्रन्स. फोटोसाठी माझा ब्लॉग अडवला मित्रांनी, फक्त फोटोसाठी. महादरवाजा आलेला आहे मित्रांनो आता इथे. महादरवाज्यातून आम्ही आतमध्ये आलोय. फोटो काढा तिथे पण. हो क्लिक करू लागतो थांबायचे. स्क्रीनशॉट निकाल के कमेंट में डाल दो गाइस. महादरवाजा आता आम्ही पार केला, आतमध्ये आलोय महादरवाज्यातून. मेरे दो छपरी दोस्त भी है मेरे साथ. बाकीचे लोक पुढे गेलेत, तर रेनकोट आलेला म्हणून आम्ही थांबलो. भव्य असा महादरवाजा पाहून आता आम्ही हळूहळू राणी वसत तलावाकडे वाट काढू लागलो. महादरवाजामधून आम्ही आतमध्ये आलो. ते वरती आहे मंदिर आणि इथे बघा तलाव. हवाचा आवाज बघा मित्रांनो. फक्त माझा आवाज मे बी तुम्हाला येत नसेल, पण हवेचा आवाज आहे का. गाइस व्हाट अ ब्युटी यार. मित्रांनो बघा फॉग खूपच आहे, दिसत नाही प्रॉपर किल्ला, पण एन्व्हायरमेंट खूप मस्त आहे, थंड एन्व्हायरमेंट आहे. तलाव बघा ह्या साईडला पूर्ण स्वच्छ आणि क्लीन आहे, पण थोडंसं ह्या साईडला नजर गेली नाही बघा प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत. तर प्लीज कचरा वगैरे करत नका जाऊ किल्ल्यावरती मित्रांनो, प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज. आता थोडा फॉग गेलाय, तुम्ही बघू शकता कसं प्रॉपर ग्रीनरी झाली आहे, हिरवागार झाला आपला राजगड. तलाव तर एक नंबर वाटतोय मित्रांनो. तुम्हाला आवडत असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करून टाका. आणि लोकांना दाखवा आपला महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराजांचा इतिहास. बघा खूप लोक आहे इकडे, पण आम्ही पहिलेच जाऊन आलो खाली. बघायला भेटेल पद्मावती माची त्या साईडला आहे, सुरळ माची त्या साईडला, बाले किल्ला, पाली दरवाजापर्यंत आपण आलो. दादा अंबर खान आहे का. नाही सदर आहे. आणि मंदिर कुठे देवीचं खाली खाली आहे का. ओके दादा. हा हो दादा नाही बोलून टाका. ह्या साईडला दिला ओव्हरव्ह्यू किल्ल्याचा, पूर्णपणे मॅप दिलाय. तर बघा इथे पूर्णपणे मॅप दिलाय, असं एक ओव्हरव्ह्यू दिला किल्ल्याचा. इथे थोडीफार इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही पॉज करून व्हिडिओ रीड करू शकता. तर आपण पुढे जाऊ. पाऊस खूप पडतो आणि रेनकोट मी घातला नाहीये, बांधलाय. तर आम्ही तिघच खूप मागे राहिलोय, पटपट पुढे जायला लागेल. इथे बघा रिमेन्स ऑफ राजवाडा आणि अंबरखाना. हा साईडला अच्छा नाही ये ना इधर से, इथून तुम्ही तलावाकडे सुद्धा जाऊ शकता, जो वरती आहे तिथून आम्ही नव्हतो आलो. चला जाऊ पुढे. हे काय आहे. कोठार, धान्य कोठार आहे. राजवाड्याचा फक्त रिमेन्स राहिलेत, फक्त बघा बेस आहे फक्त आता राहिलंय. खूप मोठा असेल त्या टाइम मध्ये, म्हणजे अभी चलने का है क्योंकि शिवाजी महाराज का मेन था रायगढ़ से पहले ये था. रायगढ़ से पहला ये वाला कैपिटल था मालूम है. वहाँ नहीं बोलने दे भाई मित्रा. एक हो जाए, एक लेक्चर हो जाए. सर सीटी तो बोलेगा बंदर नाचेगा. बंदर नाच. नहीं थोड़ा बाहर है. हे गाइस दोस्तों, हॅलो गाइस दोस्तों, फॉलो करा लवकर थोडा अजून कॉन्टेंट आहे आता. येस गाइस, तर आम्ही येऊन पोहोचलोय देवीच्या मंदिराकडे. दाखवतो
ये देखो गाईस, तिथे आलं मंदिर. जादू सारखा दिसत असेल मी. देखो ना. हा साईडला बघा. आता इथे पुढे बघा, हा पद्मावती देवीचं मंदिर आहे इकडे पुढे. इथे लोक बोलतात की हे आपल्या पहिल्या महाराणी साईबाईंचं श्रद्धास्थान आहे. ते बघू शकता तुम्ही. म्हणजे असं बोलतात की अजून प्रॉपर समाज कुठे माहिती नाही लोकांना, बट हिडन आहे ती हिस्ट्रीमध्ये, आता हरवून गेली आहे. आता मंदिर इकडे बघा मित्रांनो. पाऊस पडते, मगापासून पाऊस पडत नव्हता. फॉग खूपच जास्त आहे. महाराणी सईबाई साहेब यांच्या समाधीस पाया पडून आणि देवीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा पाहायला निघालो. मित्रांनो, या घरातून बाहेर पडा. राजगड बघा, खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. पावसातून तर अजूनच भारी आहे. परत एक तलाव भेटलाय, बघू शकता. इथे वाटतं पद्मावती तलाव आहे. फक्त इथे बोर्ड लावलेला पद्मावती तलावाचा. ठीक आहे, चला आपण जातो चोर दरवाजाकडे. मित्रांनो, हे बघा चोर दरवाजा, जो की किल्ल्याचा एक सेफ आणि एमर्जन्सीच्या टाइममध्ये बनवला गेलेला दरवाजा आहे. एमर्जन्सीच्या टाइममध्ये ह्याला यूज करायचे, जसे की आता त्या टाइममध्ये एमर्जन्सी एक्झिट, तसंच त्या टाइममध्ये चोर दरवाजा. जाऊया आपण खाली. चला जाऊ तर खाली चोर दरवाजाकडे. पायऱ्या एकदम स्टीप आहेत, सावकाश जायला लागेल. आणि हा बघा इथे आला चोर दरवाजा. हा खूप रिस्कीएस्ट पॉइंट पण याला बोलू शकतो. नीचे से आ रहे हा इथून पण येऊ शकतो. नाही तुम्ही खालून आलेत का? गुंजावण्यातून आले. किती वेळ लागला? अच्छा, बघा सेमच टाइम लागतो. आम्ही पण तेवढाच टाइम मध्ये आलेलो. पालीवरून या किंवा गुंजवण्यावरून या, सेमच टाइम लागतो. हा रस्ता थोडा रिस्की आहे. चोर दरवाजावरून चला आता परत जाऊ वरती. हा बघा चोर दरवाजाला आता आम्ही बाय बाय बोलतोय, चाललोय पुढे. आणि फायनली कांबळे की मला आयुष सापडलेला आहे जादूच्या कॉस्ट्युम मध्ये. एक नंबर एन्व्हायरमेंट एक नंबर आहे, हवा पण एक नंबर आहे, फॉग एक नंबर आहे, ग्रीनरी एक नंबर आहे, सगळंच एक नंबर आहे. कारण किल्ला राजगड. अरे पता ना पता जुनेद ना मेरी चौनिया. फेन्सिंग आहे म्हणून, नाही तर एकदम डायरेक्ट दरी आहे. पाय सटकला ना मित्रांनो डायरेक्ट खाली आहे. हे का फेन्सिंग मित्रा, भिंतीची फेन्सिंग रे. इथे फेन्सिंग जरा ती खूप जुनी फेन्सिंग होती म्हणून जरा तुटली असेल, पण रिस्की पॅच आहे. हे बघा गावात इथं अजून चालतंय. साबे पिंगला तर इथे बघा हेऊन आम्हाला भेटले 3 टाके पाण्याची टाका. 1 2 आणि इथे हा तिसरा. हा आणि इथे मंदिर आहे. आम्ही शॉर्टकटने आलो, म्हणजे शॉर्टकट असं आम्ही इथून फिरलो, इथून वरती चढलो आणि आता इथे आम्ही परत मंदिराकडे आलो. जुनेद कमान ब्रो. जुनेद की मम्मी कमेंट कर दो जुनेद कैसा दिख रहा है. हो मित्रांनो, पूर्ण ब्लू पाणी आहे. मी आतमध्ये ना आता शूज घालून, पण हे पिण्याचं पाणी, प्रॉपर पिण्याचं पाणी आहे, प्रॉपर ब्लू पाणी. यार मी गावी बघितलं माझ्या संगमेश्वरमध्ये असं ब्लू पाणी, सप्तेश्वरला, आणि त्याच्यानंतर मी आता बघतोय प्रॉपर ब्लू पाणी आहे. देख ना, पिणे का पाणी आहे. त्या साईडला पण एक पाणी टाका, सेम मे बी ब्लू असणार. बघा इथे सेम गाईज, सेम आहे, ब्लू पाणी आहे बघा. आतमध्ये ना तेच एकदम.
चला आता इथून पुढे जाऊ. बॉटल वगैरे मी काय भरली नाही, कारण मगाशी मी भरलेली खाली तिकडे, ती काय संपलीच नाही अजून. आणि बॅगेत अजून 2 बॉटल मी कॅरी केलेल्या. पण मला पाणी, ब्लू पाणी बघून खूप मन माझं एकदम खुश झालंय. इथं बघा, इथं चिडवा चिडू चालू आहे. आपले मित्र जे भक्त आहेत देवाचे, जरा त्यांना आपण दर्शन करू आणू. मेलाय गाडीत झोपला 2 तास 3 तास 4 तास झोपलाय. अभी फ्रेश आता फ्रेश झाला. म्हणजे तुमची लायकी झाली टिडिंग करून लगेच रिफ्रेश. लाजते आता जराशी पोरगी. डीम झालाय पूर्ण. कोमा.com झालाय. कोमा.com. उमा प्लीज कमेंट कर दो. दादांकडून आम्ही जरा चहा घेतल्या, जे आम्हाला मगाशी सदर इथे भेटलेले. ऑनलाईन आहे का दादा? रोज अपडाऊन करता? काय नाव दादा? वैभव शिंदे. वैभव शिंदे. खूप मेहनत करतात दादा, रोज अपडाऊन करतात. 20 रुपये. आता पद्मावती माची वगैरे आम्ही करून झालं आमचा. चाललोय बाले किल्ल्याकडे. बाले किल्ला, लेट्स गो गाईज. बाले किल्ल्याकडे जाताना राईटलाच आम्हाला तोफ बघायला भेटली आहे. त्या टाइममधली बघा तोफ. अजूनपर्यंत प्रिझर्व आहे. पावसा दिवसात भिजून पण रस्ता आहे. नारेगाचा बाले किल्ला दिसतो बोलतात. आमच्या काय नशिबात नाही, कारण फॉगच खूप है. जितनी टाइम की तोप थी ना, सब डॉकयार्ड के साइड में लगी हुई लाइन से शिवाजी महाराज के टाइम, ठीक है, सब लगी हुई है. 2 रोप रहती है नेवी की, वो कैप्टन ही फेंकते टॉप. लोग उसको लेते, समझिए तोप है ना, तो तोप का 2 ये नॉट घुमाएंगे और खींचेंगे जोर से. तो हाथ की खींचने से पूरी नेवी की शिप अंदर नहीं दे पाते, पूरा मैनुअली करते. बहुत बड़ी शिप रहती है वो तोप के ऊपर से होता है. बहुत बड़ी शिप. तर बघूया, दादाने आपल्याला खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे. पद्मावती माची करून झाल्यावर आता आम्ही हळूहळू वाटचाल बाले किल्ल्याकडे हलवली. बाले किल्ला जो की किल्ल्याचा महत्त्वपूर्ण भाग असतो, याच बाले किल्ल्यावरून त्या काळात इतर माचांवर निगराणी राखली जात असत. बाले किल्ल्याकडे जाणारी वाट अतिशय सुंदर व धुक्याआड लपून गेली होती. धुक्याआड लपलेली झाडं, कातळ यातून वाट काढत काढत आम्ही पुढे चालत राहिलो. तर मित्रांनो बघा, हा रस्ता एक नंबर व्ह्यू होता ह्या साईडला. ही आमची गँग छोटीशी. चाललो आम्ही इथून बाले किल्ल्याकडे. सिनेमॅटिक रूट आहे, सिनेमॅटिक रूट आहे मित्रांनो. या एकदा राजगड बघा, खूप भारी आहे. पावसातून तर खूपच भारी आहे. हनीकोम मित्रांनो, मधमाशीचा पोळा बघा केवढा मोठा आहे. नो डिस्टर्बन्स गाईज. गपचूप चला पुढे. हा रिस्की पॅच आहे थोडासा. अरे माकड पण आहे बघू शकता. सिक्युरिटी पोस्ट. थोडा ब्लॉग बंद. आता बघा, ॲट अ टाइम फक्त एकच ग्रुप खाली किंवा एकच माणूस खाली येऊ शकतो. वन वे फक्त आहे बघा. आमचा मित्र श्रीलेश थांबलेला आहे गाईज. गलत दिया रास्ता. खूप गर्दी आहे. थोडा वेट करायला लागेल खाली. हॅलो बोलतो गाईज न्यू मेंबर को. लोक आता बघा घाबरतील बघा त्या पोरी पण. सगळे घाबरतात. दहशत बघा त्याची केवढी. एक नाही ना रे ते. हा ना, ग्रुप त्यांचा ग्रुप गँग घेऊन अर्धा ग्रुप वरती गेला आता.
बहुत रिस्की मॅच होता खालचा तर. ट्रॅफिक जाम राहिला माणसांचं. एनी टाइम फक्त 1 किंवा 2च माणसं येत जात होती. व अजून पण लोक हळूहळू करूनच जात आहेत. हा बाली किल्ल्याकडे जाणारा रस्ता खूप डेंजरस आहे मित्रांनो. जरा सावकाशाने आरामात जा. आता आम्ही हा रिस्की पॅच एकदम कम्प्लीट करून पोहोचू बाले किल्ल्याच्या महादरवाज्यावरती. तर बाले किल्ला बघा काय पुढे बाले किल्ल्याकडे जाणार आहे हळूहळू. पण पुढून जायचं आपल्याला. दरवाजा बघा इथं बाले किल्ल्याच्या बेसवरती आम्ही थोडा पोहोचलोय. तळ लागलाय. समोरचा माणूस पण नाही सध्या एवढा फॉग आहे. बाले किल्ल्यावरती आहे सध्या आता आम्ही. खूप फॉग आहे. सदर पाहिला त्या साईडला. तर पुढे जातोय. चारों तरफ कोहरा है गाइस, चारों तरफ. डोळे पण नाही कुठं ते थोडं समोर आलंय. झिरो विजिबिलिटी गाइस, झिरो. इथूनच वरती आलो आम्ही. झिरो विजिबिलिटी. परत उतरतो आम्ही बघा. बाबा ये जो उतर रहा है तू, ये गलत उतर रहा है. ऐसा सामने सामने उतर. देखो दिख रहा है तो ना. ठीक है अपने को उतरेंगे आम्ही आहे संजीवनी वाचीवरती. ब्रेकफास्ट करतोय. भाजी जॅम बिम सगळं आम्ही खालीच विसरून आलोय. बघा सुक्का ब्रेड खात आहेत. 1/2 करून खात आहेत. जैम है. जॅम आहे दिखाव जरा जॅम. एक जॅमचा वास घेऊन मी फक्त चपाती अशी खाल्ली. तर मित्रांनो आता आमची संजीवनी वाची पण करून झाली आहे. संजीवनी वाचीवरती आम्ही नाश्ता वगैरे केला. फॉगच्यामुळे काय एवढा नीट सिनरी किंवा ती जागा नीट बघता नाही आली आम्हाला. मग नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो. आता सुवेला माची बाकी आहे पण आम्ही ती नाही करणार आहे कारण थोडा लेट झाला आम्हाला ऑलरेडी. तर आम्हाला तर निघायला लागेल. तर आता आम्ही सगळे जातोय खाली उतरतोय. अर्धे लोक तर गेलेत. तर राजगडचा हा व्लॉग खूप छान होता. आम्हाला तर खूप मजा आली ट्रेक करायला. ते पण पावसातून. अजून पण फॉग आहे पूर्ण. अजून पण फॉग उतरत नाही आहे. तर मित्रांनो आता राजगडचा हा व्लॉग इथेच अनफॉर्च्युनेटली एंड करावा लागतोय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर अशाच ॲडव्हेंचरस व्लॉगसाठी सबस्क्राईब करून टाका ट्यूटरॉन टूरला. तर मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा ब्लॉगवरती कमेंट करून टाका की तुम्हाला कसा वाटला ब्लॉग. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.